अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे आमचा बुधवार 20 मे रोजी पूर्णपणे देशव्यापी बंद आहे। यामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच आम्ही पदाधिकारी व सगळेच रिटेल बांधव आम्ही या बंदमध्ये 100% सहभागी होत आहोत। बंद करण्याचं आमचा विषय म्हणजे की GSR 220E आणि GSR 817E जे 2018मध्ये कोरोना काळामध्ये या देशामध्ये एक तात्काळ अंमलबजावणी केली की कुठेही ग्राहकांची गैरसोय होऊ नये। पण या दोन गोष्टी देखील त्यावेळी मी ॲक्सेप्ट केल्या, पण या दोन गोष्टींचा गैरवापर, कारण कायद्याअंतर्गत रूल 65 अंतर्गत आम्ही औषध व्यवसाय करतो, पण ऑनलाईन फार्मसी जे बेकायदेशीर आहे की त्याला परमिशनच नाही आहे किंवा त्याचा कुठलाही कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटनं न करता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना थेट औषध विक्री चालू आहे। यामुळं समाजामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या मिळत नसलेल्या, विशेषतः सायकोट्रोपिक सबस्टन्स असतील, नार्कोटिक ड्रग्ज असतील किंवा झोपेच्या गोळ्या असतील किंवा ॲबॉर्शन किट असतील किंवा खोकल्याच्या औषधांची, नशा होणारी जी औषधं आहेत, याचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही समाजातील घटकाकडून होऊ घातलेला आहे। त्यामुळे समाजातील काही घटकांना जीवघेण्या आजारांना किंवा गंभीर आजारांना किंवा समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे। आम्ही देशातील सर्व 12.5 लाख औषध व्यावसायिक हे कायद्यांतर्गत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि फार्मासिस्टच्या देखरेखीखाली व औषधाला योग्य तापमानामध्ये ठेवून आम्ही औषध विक्री करत आहोत। या तिन्ही गोष्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून जी विक्री होते यामध्ये पाळल्या जात नाहीत। त्यामुळं जनतेच्या आरोग्याशी खेळणारी ही ऑनलाईन फार्मसी आहे असं आमचं ठाम मत आहे। गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये आम्ही अखिल भारतीय स्तरावर 2 बंद अत्यंत यशस्वीरित्या पुकारले गेले। कदाचित ते 2 बंद यशस्वी झाले म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा कायदा अंमलात आणला नाही, पण दुर्दैवानं अजून देखील ते ऑनलाईन फार्मसी बेकायदेशीर चालू आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटकडून कुठलाही आम्हाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथल्या देखील सर्व केसेस आम्ही यशस्वीरित्या जिंकलेल्या आहेत की ऑनलाईन फार्मसी जर देशामध्ये जर करायची असेल तर त्याचे कायदे बनवा आणि मगच ऑनलाईन फार्मसीला विक्रीला परमिशन द्या, असे सुप्रीम कोर्टानं देखील डायरेक्टिव्स या सेंट्रल गव्हर्नमेंटला दिले आहेत। पण ते कुठलेही त्यांनी काही न केल्यामुळे ते बंद व्हावे या भावनेतून आम्ही परत अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून याचं निवेदन दिलं, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आमच्या या डिपार्टमेंटकडून, खात्याकडून कुठलंही आम्हाला मदत मिळाली नसल्यामुळं परत या कायद्याचं किंवा ऑनलाईन फार्मसीकडे बंद होण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला परत सूचना देखील न झाल्यामुळे आम्ही परत देशातील सर्वच केमिस्ट आम्ही औषध व्यावसायिक या बंदमध्ये लाक्षणिक 1 दिवसाचा बंद आहे। ह्या बंद नंतर देखील काही जर फरक पडला नाही तर अन्य पर्यायाचा देखील आम्ही कदाचित बेमुदत बंदचा देखील आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला इशारा देऊ। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 4000 औषध व्यावसायिक या येणाऱ्या बुधवारी 20 मे रोजीच्या बंदमध्ये सहभागी होऊन आम्ही बंद यशस्वीरित्या करणार अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो।